महाराष्ट्रामध्ये माज हा फक्त मराठी माणसांनी करायचा, बाकीचे आमच्याशी नाद नाही करायचा. महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी भांडावं लागतं. याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट कुठली नाही. मराठीच्या मुद्द्यावर आज महाराष्ट्रातला मराठी माणूस हा एकवटलेला आहे. यासाठी सगळे सुखावलेले आहेत आणि आज खरंच आज विजयोत्सव आहे आणि हा विजयोत्सव साजरा करण्यासाठी मी देखील इथे आलेलो आहे. आणि आज राजसाहेब ठाकरे किंवा उद्धवसाहेब ठाकरे काय बोलतायत यासाठी मी देखील तितक्या आतुर आहे. मगाशी किशोरीताई म्हणाल्या ते म्हणजे की मन की बात जी आहे ती आता जनासमोर येणार आहे. तुम्हाला काय वाटतं, काय असावी ही मन की बात? मन की बात आता कोणाच्या मन की बात मी कसं बोलू शकतो? दोन ठाकरे बंधूंच्या नाही, अंदाज येतो ना आपल्या नेत्याचा. नाही, आज मराठी माणसाला काय संदेश देत आहेत हे ऐकण्यासाठी मी देखील तितका आतुर आहे. किंवा आज राज ठाकरे साहेब काय आदेश देत आहेत ते ऐकायला देखील मी तितका आतुर आहे. महाराष्ट्रामध्ये मराठीसाठी संघर्ष करावा लागतो, मराठीच्या मुद्द्यावर भांडावं लागतं आणि एक प्रकारे मराठीसाठी जगडावं लागतं. कसं पाहता? कारण बाळासाहेबांनी 1966 पासून हीच चळवळ केली, हाच लढा दिला आणि आजही हीच परिस्थिती. महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी भांडावं लागतं. याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट कुठली नाही. मी तुमच्या माध्यमातून एक सांगतो की महाराष्ट्रामध्ये माज हा फक्त मराठी माणसांनी करायचा, बाकीचे आमच्याशी नाद नाही करायचा. एकीकडे जय गुजरात म्हणणारे मराठी नेते आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात जय गुजरात म्हटलेलं आहे. त्याच्याबद्दल काय वाटतं? महाराष्ट्रात जय गुजरातची घोषणा किती योग्य वाटते? नाही, मला ती स्वतःला व्यक्ती नाही पटलेली आहे. पण आज कोण काय म्हटलं ते एका पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, ते त्यांच्याबद्दल मी बोलणं योग्य आहे. राज ठाकरे योग्य ते बोलते. मराठी आणि महाराष्ट्राच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरेंनी एकत्र यायला हवं असं वाटतं का? विशेषत्वानं महाराष्ट्रासाठी आणि मुंबईकरांसाठी, मुंबईतल्या मराठी माणसासाठी राजकीय दृष्ट्या एकत्र येणं गरजेचं आहे का? मराठी माणसासाठी दोन्ही भावांनी नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसांनी एकत्र यायला पाहिजे असं मला मनापासून वाटतं. मराठीच्या मुद्द्यावर काही मराठी नेते जे आहेत ते अलिप्तवादाची भूमिका स्वीकारतात, ते त्याच्यावर बोलत नाहीत, या संघर्षामध्ये, या चळवळीमध्ये सामील होत नाही. या मराठीसाठी काम करणाऱ्या पक्षांना आणि नेत्यांना काय सांगा? जे काय राजकारण करायचंय, खेळायचंय ते त्यांनी नक्की करावं. पण राजसाहेब ठाकरे हे नेहमी मराठी माणसाच्या मागे सातत्याने उभे आहेत आणि आम्ही त्यांचे आदेश पाळणारे कार्यकर्ते. आज राजसाहेब ठाकरे यांच्याबरोबरच उद्धव ठाकरे सुद्धा आदेश देतील असं म्हटलं जात आहे, तर ते आदेश पाळणार का मनसैनिक म्हणून? मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक आहे. माझे नेते सन्माननीय राजसाहेब ठाकरे जो आदेश देतील तो पाळणारा मी महाराष्ट्र सैनिक आहे.